मुंबई आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी आता एक गोल्डन लाईन आकाराला येत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणारी ही गोल्डन लाईन म्हणजे मेट्रो 8 मार्गिका. नवी मुंबईसह तिथे आकाराला येणाऱ्या तिसऱ्या मुंबईला मुंबई महानगराशी जोडता यावं यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातत्यानं प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना आता मेट्रो 8 प्रकल्पामुळे मूर्तरूप येताना दिसत आहे. मेट्रो 8 मुंबईतील गेम चेंजर प्रकल्प मानला जातोय. या प्रकल्पासाठी 22,862 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. 34 किलोमीटर लांबीचा हा मेट्रो मार्ग 2 विमानतळांना जोडला जाईल. या मेट्रो मार्गामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर कमी होणार आहे. या मेट्रो मार्गावर एकूण 20 स्थानकं असणार आहेत. यात 14 स्थानकं एलिव्हेटेड आणि 6 स्थानकं भूमिगत असतील. हा भूमिगत मार्ग 9.25 किलोमीटरचा असेल तर 24.63 किलोमीटर भाग एलिव्हेटेड असेल. ही मेट्रो मार्गिका सुरू झाल्यावर मुंबई ते नवी मुंबई प्रवास काही मिनिटांवर येईल. तसंच या मेट्रोमुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवाशांना एका विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावर जाणं सोपं होईल. तसंच या नव्या मेट्रो मार्गामुळे सायन पनवेल हायवे आणि वाशीच्या खाडीवरील ब्रिजवर होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर विकसित केला जातोय. यात केंद्र आणि राज्य सरकारची 20% भागीदारी आहे तर उर्वरित 60% गुंतवणुकीची तरतूद खासगी ऑपरेटरद्वारे केली जाईल. मुंबई नवी मुंबईच्या विकासाकडे कायमच एकनाथ शिंदे यांनी लक्ष दिलंय. या मेट्रो मार्गिकेच्या पूर्ततेमुळे एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई आणि मुंबईच्या विकासाचं पाहिलेलं स्वप्न देखील पूर्ण होणार आहे.